हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी एक सेपरेट WhatsApp ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन होईल, तर जे काही आपल्या व्हिडिओचं टायटल आहे केंद्र प्रमुख भरती, त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी बघा WhatsApp ग्रुप जॉइन करण्याची लिंक तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करा आणि लगेच जॉइन करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला एक नक्की लाईक करा. प्रश्न क्रमांक पहिला बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 हा टिंब-टिंबमध्ये अंमलात आला. तर कधी अंमलात आला? तर 20 जानेवारी 2006. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, 20 जानेवारी 2006. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005चा विस्तार टिंब-टिंब आहे. तर मित्रांनो, संपूर्ण भारत बघा, संपूर्ण भारतामध्ये जो काही 2005चा विस्तार आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 या अधिनियमामध्ये एकूण किती कलम आहेत? यामध्ये मित्रांनो टोटल 37 कलम आहेत. लक्षात ठेवा पहा, 37 कलम आहेत. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो, हा जो काय आयोग आहे हा स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा, केंद्र सरकारला याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 6 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग केंद्र शासनाद्वारे या ठिकाणी सदस्य किती असतात? काय प्रश्न आहे पहा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये केंद्र शासनाद्वारे नियुक्त सदस्य किती असतात? तर 6 सदस्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पी बघा, 6 सदस्य असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग केंद्र शासनाद्वारे नियुक्त एकूण 6 सदस्यापैकी कमीत कमी किती महिला सदस्य असणं आवश्यक असतं? तर बघा, जे काही टोटल 6 सदस्य आहेत मित्रांनो, त्यापैकी कमीत कमी 2 महिला सदस्य असणं या ठिकाणी आवश्यक असतं पहा. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग 2005 या आयोगासाठी सदस्याची निवड करत असताना कोणत्या निकषाचा विचार केला जातो? तर कोणते निकष असतात मित्रांनो? तर बालकाचे आरोग्य, काळजी, कल्याण किंवा विकास या संबंधित अभ्यास आणि योगदान. त्याच्यानंतर अपंग तसेच दुर्लक्षित मुले, किशोर, न्याय या संदर्भात संवेदनशील असावा बघा. बरोबर. आणि पुढचा एक पॉइंट आहे बघा, बालकांशी संबंधित कायदे, बालकांचे समाजशास्त्र, मानसशास्त्र या संबंधित ज्ञान, म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा. संरक्षण आयोग याचे जे काय अध्यक्ष आहे याची नियुक्ती कोणाच्या शिफारशीनुसार करण्यात येईल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा, क आहे, महिला आणि बालविकास किंवा त्यांचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा. आणि त्रिसदस्यीय समिती, बरोबर, याचं योग्य उत्तर होईल. पुढे आपल्या सर्वांना या ठिकाणी गोल्डन चान्स मिळालेला आहे पहा. केंद्र प्रमुख भरतीसाठी लागणारे सगळे प्रश्न मी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत पहा. या ठिकाणी पहा मित्रांनो, 399 रुपयाला आपल्याला ही PDF असणार आहे. यामध्ये तुम्हाला सिलेबसनुसार सगळे MCQ तसेच वन लाईनर प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो. क्विक रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे पहा. ज्यांचा पेपर असेल त्यांना खरंच तयारी करायची असेल मन लावून, तर त्यांनी नक्कीच मित्रांनो आपल्या या ठिकाणी PDF घेऊन टाका. 399 रुपये आपल्याला हा जो काही फोनपे, गुगल पे दिसतोय बघा नंबर 8275558283, किंवा हा जो काही QR कोड आहे मित्रांनो, हा QR स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्याच नंबरला हा जो काही नंबर याला स्क्रीनशॉट पाठवू शकता. लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची आणि लगेच अभ्यासाला लागायची. जो काही आपल्याला चान्स भेटलेला आहे पहा, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. कारण की गेलेली वेळ पुन्हा येत नसते बघा. वारंवार सांगून काही उपयोग होणार नाही. प्रश्नाची क्वालिटी पहा कशी आहे, क्वांटिटी पहा, मगच प्रश्न घ्या. कारण की या ठिकाणी तुम्हाला मी असं मिसगाईड करणार नाही. कारण की पहा, एक मिनिट आपला महत्त्वाचा असतो. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी आपण या नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो, केंद्र प्रमुख भरतीसाठी. बघा, ह्या PDF मित्रांनो तुम्हाला फक्त 399 रुपयाला मिळणार आहेत. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जो काही आपल्याकडे वेळ आहे पहा, त्या संधीचं सोनं करायचं आहे. जेवढा वेळ बाकी असेल बघा, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु सगळ्या PDF वाचून घ्या. कारण की एकदा पेपर चालू झाले की आपल्याला या ठिकाणी टाईम मिळणार नाही पहा अभ्यासाला. एकदा आपल्याकडे टाईम आहे तर पटपट अभ्यास करून घ्यायचा आहे. जे काही रिव्हिजन आता आपला तर अभ्यास चालूच आहे बघा. फक्त आपल्याला काय करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. महत्त्वाचे टॉपिक रिव्हिजन मारायचे आहेत. आपली बुद्धी बघा वाचण्यामुळे याच्यामुळे बघा शार्प झालेलीच आहे. आता फक्त आपल्याला थोडा टच द्यायचा बाकी आहे. थोडा टचिंगसाठी या PDF आहेत बघा. आपला अभ्यास तर चांगला आहे मान्य आहे, परंतु थोडा टच देणं खूप गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी सुद्धा भरपूर अर्ज आलेले आहेत. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी टफ असणार आहे बघा. पहिल्यासारखं नाही राहिलं आता. इथं सुद्धा बघा आपल्याला कॉम्पिटिशनला तोंड द्यायचंच आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. हा जो काही नंबर आहे याला 399 रुपये पाठवा आणि लगेचच्या लगे अभ्यासाला लागा पहा.
PDF मध्ये मित्रांनो या ठिकाणी पहा पेपर 1, पेपर 2 असे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत हे रिव्हिजनसाठी आपण इन्क्लूड केलेले आहेत पहा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि लगेचच्या लगेच घ्या मित्रांनो. पेमेंट करून लगेच याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवून द्या. बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष जे काही वय आहे बघा, किती वय पूर्ण केल्यानंतर पदावर त्यांना राहता येत नाही. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा डी 65 वर्ष. मित्रांनो लक्षात ठेवा 65 वर्ष. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये जे काही सदस्य असतात ती वयाची किती वर्ष पूर्ण केल्यानंतर ते पदावर राहू शकत नाहीत. तर मित्रांनो सदस्याचं या ठिकाणी वय जर पाहिलं तर 60 वर्ष याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. किती 60 वर्ष. राष्ट्रीय बाल हक्क आयोग संरक्षण अधिनियम 2005 या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर यांचा कार्यकाळ मित्रांनो 3 वर्षाचा असतो पहा. लक्षात ठेवा 3 वर्ष. तर बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005 याचे अध्यक्ष आणि सदस्य यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो लेखी आणि हस्ताक्षरासहित कोणाकडे द्यावा लागतो. तर मित्रांनो हा केंद्र शासनाकडे डायरेक्ट द्यावा लागतो पहा. ऑप्शन क्रमांक ग हा केंद्र शासनाकडे द्यावा लागतो पहा. प्रश्न क्रमांक 14 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 अध्यक्ष किंवा सदस्य यांना केंद्र शासन कोणत्या कारणांसाठी पदावरून दूर करू शकतं. तर कोणतं कारण आहे मित्रांनो ते. तर बघा कार्यकाळामध्ये जर गैरवर्तन केलं तरी काढू शकतात. पदाचा गैरवापर केला तरी म्हणजे गैरवर्तन केलं तरी म्हणजे यापैकी सर्वच बघा. पदाचा गैरवापर कार्यालयामध्ये जर गैरवर्तन केलं किंवा असमर्थता दाखवली तर यापैकी सर्वच याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 अधिनियमामधील कलम 7 अन्वये अध्यक्ष किंवा सदस्य यांचे पद जर रिक्त झालं तर किती दिवसाच्या आत ते नियुक्ती करणं आवश्यक असतं. तर मित्रांनो 90 दिवसामध्ये ते पद भरणं अतिशय आवश्यक असतं पहा. ऑप्शन क्रमांक ग या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो. समजलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005च्या कार्यप्रणालीबाबत आपल्याला अचूक म्हणजे बरोबर विधान ओळखायला लावलंय. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर अध्यक्षाकडून आयोगाच्या बैठकीचं आयोजन करण्यात येतं हे सुद्धा बरोबर आहे. आयोगामधून 2 बैठकीमधील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये हे सुद्धा बरोबर आहे. बैठकीमध्ये एखाद्या निर्णय घेण्याची समान मतसंख्या झाल्यास अध्यक्षांचं जे काही मत आहे ते निर्णयात ठरतं हे सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो हे सगळे विधानं बरोबर आहेत पहा. प्रश्न क्रमांक 7 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमातील आयोगाचे सचिव निवड असतात ते केंद्र सरकारकडून टिंबद्वारे त्यांची नेमणूक करण्यात येते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा सहसचिव किंवा अप्पर सचिवद्वारे त्यांची नेमणूक करण्यात येते. प्रश्न क्रमांक 18 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे टिंब हे प्रमुख कार्य आहे. तर कोणतं प्रमुख कार्य आहे त्यांचं. तर बघा बाल हक्क संरक्षण कायद्यातील तरतुदींना अनुसरून बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे हे सुद्धा त्यांचं कार्य आहे. बाल हक्क आणि बाल विकासासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे सुद्धा त्यांचं कार्य आहे पहा. त्याचबरोबर बाल हक्कासंबंधी समाजामध्ये जाणीव आणि जागृती करणे हे सुद्धा आहे. म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो सगळे कार्य यांचेच आहेत पहा. प्रश्न क्रमांक 19 आहे, बाल हक्क न्यायालयास बाल हक्कासंबंधी चौकशी करण्याकरता टिंब हक्क प्रदान करण्यात आले आहेत. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ख दिवाणी न्यायालयाचे. बघा हे जे काही हक्क आहेत हे यांना प्रदान करण्यात आलेत पहा. बाल हक्क अधिनियमामध्ये बाल हक्कासंबंधी चौकशी करण्यासाठी जे काही दिवाणी न्यायालयाचे जे काही हक्क आहे हे प्रदान करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे, बाल हक्क संरक्षण आयोग कलम टिंब अनुसार केंद्र सरकार संबंधित राज्य सरकार यांना वार्षिक अहवाल सादर करेल. तर मित्रांनो कलम 16 लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 16 अनुसार केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार यांना वार्षिक अहवाल सादर करेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कलम टिंब अन्वये प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येईल. तर मित्रांनो कलम 17 नुसार मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 22 आहे, बाल हक्क संरक्षण आयोगात राज्य शासनाकडून किती सदस्याची निवड करण्यात येईल. तर बघा किती सदस्याची निवड करण्यात येईल. तर 6 सदस्य. लक्षात ठेवा मित्रांनो 6 सदस्याची निवड करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 23 हे पहा, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये राज्य सरकारकडून निवडण्यात येणाऱ्या एकूण 6 सदस्यापैकी कमीत कमी किती सदस्य महिला असतील.
त्यामध्ये 2 सदस्य या ठिकाणी महिला असणार आहेत पहा. किती? 2 सदस्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो यांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो. ऑप्शन क्रमांक ख 3 वर्षाचा. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्यासाठी अधिकतम वयोमर्यादा किती पहा. तर बघा त्यांचे जे काही अध्यक्ष असतात आणि सदस्य असतात बघा, अध्यक्षासाठी किती आहे, तर या ठिकाणी जर पाहिलं 65 आणि सदस्यासाठी 60, म्हणजे ऑप्शन क्रमांक घ याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 26 आहे, बालकाविरुद्ध अपराध विभाग कायद्यामध्ये उल्लंघनपणा करणारे अपराध त्वरित निकाली काढण्यासाठी राज्य शासन राज्यामध्ये टिंब न्यायालयाची स्थापना करेल. तर कोणतं न्यायालय? बाल न्यायालयाची या ठिकाणी स्थापना करणार आहे. लक्षात ठेवायचंय, बाल न्यायालय. प्रश्न क्रमांक 27 आहे पहा, राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगास आपले कामकाज पार पाडण्यासाठी टिंबकडून अनुदान प्राप्त करून दिले जाईल. तर कोणाकडून अनुदान प्राप्त करून दिले जाईल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा क केंद्र सरकार. लक्षात ठेवायचे पहा, केंद्र सरकारकडून. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005च्या कलम नुसार सद्भावनापूर्वक केलेल्या कार्यवाहीस संरक्षण असेल. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ख 31. बघा कलम 31 नुसार या ठिकाणी कार्यवाहीसला संरक्षण असेल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005च्या कलमान्वये आयोगाचे सदस्य आणि कर्मचारी यांना लोकसेवक समजण्यात येईल. तर ते संदर्भामधलं कलम कोणतं आहे? तर कलम 32 मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचं आहे कलम 32. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005च्या कलम 33 अनुसार राष्ट्रीय प्रयोजन किंवा नीती संबंध, बघा नीती संबंध, केंद्र शासन व आयोग यांच्यामध्ये विवाद निर्माण झाला तर अंतिम निर्णय कोण करेल? तर केंद्र सरकार मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, केंद्र सरकार अंतिम निर्णय असेल बघा त्यांचाच. प्रश्न क्रमांक 31 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005च्या कलम 35 अनुसार अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यासाठी केंद्र सरकारला अधिनियमारूप टिंब निर्णय करता येईल. तर याचं योग्य उत्तर आहे पहा, आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची वेतन भत्ती या संदर्भामध्ये त्यांना निर्णय करता येईल. आयोगाच्या कार्यपद्धती संदर्भात आणि आयोगाचे अधिकार आणि कर्तव्य या संदर्भात, म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. प्रश्न क्रमांक 32 आहे, बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005च्या तरतुदी अंमलात आणताना काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या टिंब शासनाकडून राजपत्रामध्ये प्रसिद्ध करून दूर करता येतील. तर मित्रांनो केंद्र सरकार याचं योग्य उत्तर आहे पहा, केंद्र शासनाकडून राजपत्रामध्ये प्रसिद्ध करून त्या दूर करता येतील. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पहा. खालील पर्यायापैकी टिंब या पर्यायाचा बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005च्या कार्यामध्ये समावेश होत नाही. आता याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपली 399 रुपयाची PDF घेतली नसेल तर नक्की तुम्ही घेऊन टाका. एकदाच पैसे घाला आणि चांगला अभ्यास करा मित्रांनो, कारण की वेळ फार कमी आहे. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे, पहिल्यासारखं या ठिकाणी असणार नाही. आता आपला अभ्यास तर चालूच आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी थोडं टचिंगसाठी आपल्याला ह्या PDF आपण बनवलेले आहेत पहा, क्विक रिव्हिजनसाठी. जो काही नंबर दिसतोय मित्रांनो फोनपे गुगल पेला, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी ह्या PDF घेऊन टाका, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. कारण की शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन होणं खूप महत्त्वाचं आहे पहा. रिव्हिजन झाले नाही तर तिथे जाऊन आपल्याला काहीच येणार नाही. प्रश्नाची क्वालिटी पहा, क्वांटिटी पहा, नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचा लाभ होईल आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी पेपरमध्ये चांगला स्कोर आणाल. त्यामुळे लवकरात लवकर जो काही नंबर दिसतोय फोनपे गुगल पेमध्ये लगेच जा, निर्णय घ्या. जो निर्णय घेत नाही नुसत्या बघत राहतो, बघू काय उपयोग होणार नाही. आजचं काम उद्यावर ढकलू नका, लगेच अभ्यासाला लागा. सगळं IMP तुम्हाला PDF मिळून जाणार आहेत पहा. पेपर 2 साठी जे काही महत्त्वाचं लागतंय, 1 साठी लागतंय, सगळं मी तुम्हाला देणार आहे पहा. लवकरात लवकर तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मी लेटेस्टच्या देणार आहे. त्याचबरोबर जो काही या संदर्भामधलं केंद्र प्रमुख भरती संदर्भामधलं जे काही त्याला सिलेबसला अनुसरून जे काही मटेरियल आहे, PDF आहेत, सगळ्या तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. आपल्याला तर काही मोटिवेशनची गरज नाही पहा. आपलं मोटिवेशन म्हणजे आपण जास्त मोटिवेशन राहून काय करू शकतो, फक्त अभ्यास करू शकतो. बरोबर आहे की नाही?